नमस्कार. सिंपल कुकिंगच्या या भागात तुमची होस्ट ओल्डी गोल्डी तुमचं मनापासून स्वागत करते आहे. रोज आपण नवीन नवीन रेसिपी पाहतो, चटकमटक रेसिपी पाहतो, पण आज मी संध्याकाळच्या स्वयंपाकाचं वन पॉट मील तुम्हाला दाखवणार आहे. सरळ सरळ साध्या शब्दात बोलते, खिचडी. व्हेज खिचडी हा आज माझा मेनू आहे. फक्त मी थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. आपण हॉटेलमध्ये जातो आणि मग व्हेज खिचडी मागवतो, मग ती आपल्याला छान सजवून आणून देतात आणि 2 मिनिटात त्यांची खिचडी छान शिजते. 5 मिनिटातच आपल्यासमोर ती थाळी येते. आपण ती गरम गरम थाळी खातो आणि खुश होऊन घरी येतो. घरी खूप वेळ लागतो, असं का? चला मग मी तुम्हाला आता ती व्हेज खिचडीची रेसिपी दाखवणार आहे. आज व्हेज खिचडीसाठी मी सगळ्यात आधी काय केलेलं आहे ते दाखवते. मी हे वरण शिजवून घेतलं आहे. आता या वरणामध्ये तुरीची डाळ, नंतर मसुरीची डाळ आणि मुगाची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ, पाव वाटी मसुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ, हे झालं माझं वरण. या वरणामध्ये मी मेथी, हळद, हिंग, मीठ, 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल असं घातलं आहे. आणि हा मी भात शिजवून घेतलेला आहे. या भातामध्ये तूप आणि मीठ घालून मी हा भात शिजवून घेतला आहे. तर आता अशा प्रकारे आपली अर्धी खिचडी शिजलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, फक्त आपल्याला द्यायची फोडणी ती भाजीला. चला तर मग आपण इकडे आता कढईकडे वळूया. गॅसवर मी आधीच कढई ठेवली आहे. ही कढई आपण तापायला ठेवूया आणि या कढईमध्ये मी आता तेल घालते. तेल तापेस्तवर साधारणपणे 2 चमचा तेल मी घातलंय. आता हे तेल तापेस्तवर तुम्हाला मी भाज्या दाखवते. आधीच चिरून घेतल्या. या भाज्यांमध्ये बटाटा, फ्लावर, मटर, गाजर, त्याच्यानंतर अशा 4-5 भाज्या मी घेतल्या. माझ्याकडे एवढ्याच भाज्या होत्या म्हणून घेतल्या. बीन्स वगैरे टाकल्या तरी चालतील. तर अशा प्रकारे आता भाज्या पण मी तुम्हाला दाखवल्या. बीन्स आहेत, बघते असतील तर मी टाकते. निवडलेल्या बीन्स आहेत. तेल आता चांगलं तापलेलं आहे. तर आपण आता तेलामध्ये मोहरी, टाकून देऊया. ही मोहरी फुटेल. आता मोहरी फुटली की मी 1 चमचा मोहरी घातली आहे आणि हा अर्धा चमचा हिंग मी घालते. मोहरी फुटली की मी हिंग घालणार आहे. लक्षात ठेवायचं की आपण वरणात आणि भातात मीठ घातलं आहे, त्यामुळे भाज्या शिजवताना मी जे मीठ या कढईत घालणार आहे ते फक्त भाजी शिजण्यापुरतं. आणि या भाज्यांमध्ये कुठलाही मसाला टाकायचा नाही. साधा आपला गरम मसाला तो शेवटी एकदा टाकायचा. आपण ज्यावेळेस त्यात खिचडी ॲड करू, म्हणजे हे तांदूळ आणि डाळ ॲड करू, त्यावेळेसच आपल्याला त्यात मसाला टाकायचा. तर आता हिंग मी टाकला आहे. थोडी हळद, अर्धा चमचा हळद. आता मी यातल्या थोड्या भाज्या यामध्ये घालते. भाज्या शिजवून घ्यायचंवरच फक्त आपल्याला या गोष्टी करायच्या. आता ही भाजी लवकर शिजावी म्हणून भाजीच्या हिशोबाने आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि खिचडी आपली बघा किती लवकर तयार होते. फक्त भाजी शिजायची वाट आहे. आपल्याला यात मसाले जास्त टाकायचे नाही आहे. त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं. हे मीठ मी भाजीच्या हिशोबाने टाकलं. कारण काय होतं, भाजीचे जे फायबर्स आहेत ते मिठामध्ये हळूहळू मर्ज होतात आणि या भाज्या लवकर शिजतात. तर आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ. एका बाजूला गॅसवर मी थोडं गरम पाणी ठेवलंय. जर भाज्या शिजल्याच नाहीत लवकर तर थोडंसं गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. आता यामध्ये फक्त आपल्याला काळा किंवा गोडा मसाला ब्राह्मणी
तो टाकायचा आहे। आता भाजी शिजली की मी तुम्हाला पुढचं दाखवते। भाजी आपली आता शिजली आहे, हे बघा अगदी व्यवस्थित, म्हणजे बटाट्याचा तुकडा पण मोडतोय, कारण आपण परत याच्यामध्ये डाळ तांदूळ टाकून शिजवून घेणार आहोत। भाज्या गाळ शिजायला नको, अगदी तांदूळ भाताबरोबर ते असे मोकळी मोकळी होऊन आले पाहिजे। आता सगळ्यात आधी याच्यामध्ये या डाळीला रवी न लावता ही डाळ यात ओतायची आहे। एवढी डाळ पुरेशी आहे। आता ही डाळ चांगली उकळून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये भात। वरणातही आपण मीठ घातलं होतं आणि आपण भातातही मीठ घातलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे। खिचडी खूप तिखट आपल्याला करायची नाही, आपल्याला सुदिंग पार्ट करायचा आहे। तर हा वरणामध्येच मी हा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालते, जवळपास पाऊण चमचा, या चमच्याने मी पाऊण चमचा तिखट घातलेला आहे। बस आता ही जवळपास आपली भाजी पूर्ण शिजलेली आहे आणि डाळ तर आपण शिजवूनच घेतली होती। आता बघा याचा रंग पण छान लाल आलेला आहे, बरोबर आहे। आता यामध्ये आपण हा भात घालून घेणार आहोत। जेवढा लागतोय तेवढाच भात मी यामध्ये घातलाय। तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की यामध्ये खूप काही आपल्याला मसाले घालायचे नाहीत। आपली ही खिचडी थोडी अशी ढिलीच झाली पाहिजे आणि खूप त्यात मसाले नको, भाज्या आपल्याला दिसल्या पाहिजे, कारण खिचडी बरोबर खायला सुद्धा बऱ्याच गोष्टी आपण करणार आहोत। आता यामध्ये थोडंसं मी म्हणजे पाणी, आपल्याला ही खिचडी ढिली हवी आहे म्हणून मी पाणी मघाशीच गरम करून घेतलं, ते गरम पाणी मी आता यामध्ये ओतते। याला आपण एक उकळी आणूया गरम पाणी घालून, अगदी थोडं, बघा। आता ही खिचडी छान उकळू द्यायची, याला एक उकळी आपल्याला आणायची। आपली डाळ खिचडी तयार। तुम्ही हॉटेलमध्ये गेलात की तुम्हाला अशीच डाळ खिचडी मिळते, पण मी यामध्ये व्हेज घातले आहेत म्हणून मी याला व्हेज डाळ खिचडी असं नाव दिलं आहे, बाकी काही नाही। आता ही खिचडी थंड झाली, थोडीशी कोंबट झाली की ही छान आळते। आता या खिचडीला आपण आळू देऊया आणि आपण आपली तयारी करूया ताटाची। खिचडी छान आपली तयार झाली आहे। खिचडी सोबत आता आपण हे ताट जे सजवणार आहोत, त्या ताटामध्ये आता मी तुम्हाला दाखवते काय काय आहे। खिचडी गरम आहे त्यामुळे मी हे स्टीलचं ताट घेतलंय, हे मी लिंबाचं लोणचं यात घातलंय। यात दह्यामध्ये मी ताक करून घेतलंय, साखर आणि मीठ घालून फक्त हे दही केलंय। ही मी कोशिंबीर केली आहे। आता कोशिंबीर म्हणाल तर ही अशी आहे, अर्ध गाजर उरलं होतं, एक टमाटा होता, 2-4 याचे दाणे होते, मक्याचे दाणे होते, अर्ध बीट होतं आणि एक कांदा चिरला, आणि ही मी म्हणजे कोशिंबीर खिचडी बरोबर खायला इथे ठेवते, बस। आता ही खिचडी आपण एका ताटलीत काढूया।